एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे। गोविंद दूध या कंपनीमध्ये व्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळतेय। आयकर विभागाच्या पथकाने संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्याची झडती घेतली आहे। सकाळी 6 वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी सुरू आहे। बंगल्यात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही। सकाळी 6 वाजल्यापासून ह्या छापेमारीला सुरुवात झाली आहे। गोविंद दूध कंपनीतील व्यवहारासंदर्भात ही चौकशी केली जाते। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयटीने धाड टाकली आहे। गोविंद दूध कंपनीतील व्यवहारासंदर्भात ही छापेमारी करण्यात येते आणि आता बंगल्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि नाईक निंबाळकरांमध्ये बराच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अशी चर्चा रंगू लागली आहे। आयटीच्या धाड सत्र जे छापेमारी झाली आहे ती त्यातूनच होती असा विरोधकांचा निशाणा आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे हे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयटीने रेड टाकली आहे। धाड सत्र सुरू झालंय।